सध्याच्या काळात जुन्या वस्तूंची खरेदी विक्री ई-कॉमर्स वेबसाईट आणि OLXवर केली जाते। मात्र या ऑनलाईन व्यवहारांमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। यामध्ये ग्राहकाची नेमकी कशी फसवणूक केली जाते, त्याचबरोबर ग्राहकाची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी अमोल भिंगारदिवे, तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी। ही फसवणूक नेमकी कशी घडते? लष्करी किंवा निमलष्करी अधिकारी आपल्या जुन्या वस्तू OLXवर सेल करण्यासाठी ठेवल्यानंतर अशा व्यक्तींना सायबर गुन्हेगार संपर्क करतात। वस्तू विकत घेण्याचा निमित्त साधून त्यांचं ओळखपत्र किंवा कॅन्टीन कार्डासह इतर कागदपत्रे मागवून घेतात। लष्करी व्यक्तींची ही कागदपत्रे सायबर गुन्हेगार स्वतःची असल्याचे भासवून OLXवर पुन्हा जाहिरात देतात आणि मग लष्करी व्यक्ती समजून ग्राहक त्या गुन्हेगाराला संपर्क करतो। पॅकेजिंग, वाहतूक अथवा रजिस्ट्रेशनच्या नावाखाली सायबर गुन्हेगार पैशांची मागणी करतात। अशाच प्रकारे आपण खरेखुरे ग्राहक असल्याचं भासवत एखाद्या विक्रेत्यालाही हे गुन्हेगार फसवतात। गुन्हेगारांकडे विक्रेत्याच्या बँक खात्याचा तपशील असतो। ॲडव्हान्स रक्कम भरण्याच्या निमित्ताने ते क्रेडिट लिंकऐवजी डेबिट लिंक पाठवतात आणि मग विक्रेत्याच्या खात्यातून पैसे गायब होतात। ही फसवणूक न होण्यासाठी ग्राहकांनी नेमकी कोणती खबरदारी घ्यावी? एखादी वस्तू जोपर्यंत आपण स्वतः पाहत नाही किंवा विक्रेत्याला भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करू नये। कोणतीही रक्कम तुमच्या खात्यात लिंक अथवा QR कोडने जमा होण्यासाठी M-पिन किंवा UPI पिनची गरज नसते। M-पिन किंवा UPI पिन केवळ दुसऱ्यांच्या खात्यात आपल्याला पैसे भरायचे असतील तरच लागतो। दरम्यान आतापर्यंत अनेकांच्या बाबतीत अशा घटना घडल्याचं निदर्शनास आलं आहे। तुमच्याबरोबर अशी घटना घडू नये त्यासाठी तुम्हाला खबरदारी घेणं आवश्यक आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमचे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्स अप ॲप। धन्यवाद।